शेअर मार्केटमध्ये अधिक परताव्याचे आमिष दाखवून 17 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून 5% अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 17 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही फसवणूक 2024 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। सोमनाथ रमेश स्वामी राहणार शेळगी असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे। दीपक प्रल्हाद मेघाचे राहणार न्यू बुधवारपेठ सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमनाथ स्वामी याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून 5% वाढीव परतावा मिळवून देण्याचे सांगत लोकांकडून पैसे गोळा करण्यास सुरुवात केली होती। त्याच्यावर विश्वास ठेवून अनेकांनी गुंतवणूक केली। फिर्यादी दीपक मेघाचे यांच्याकडूनही त्याने 17 लाख रुपये गुंतवणूक म्हणून घेतले। गुंतवणुकीनंतर काही महिन्यांनी त्याने परतावा म्हणून 6,94,000 रुपये दिले, मात्र मूळ गुंतवणूक असलेली 17 लाख रुपयांची रक्कम परत केली नाही। त्यानंतर फिर्यादींनी मूळ रकमेची मागणी केल्यावर आरोपीने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली।